हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू गायरस एज्युकेशन. या सेशनमध्ये आता आपण डिफरन्शिएशन चॅप्टरमधील लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन हा पार्ट शिकणार आहोत. सो लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन. सो लेट अस फर्स्ट अंडरस्टँड व्हाय डू वी यूज लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन अँड देन हाऊ टू सॉल्व द प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन दी लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन. सी मित्रांनो, फंक्शनच्या वेगवेगळ्या आपण आता फंक्शनचे वेगवेगळे टाईप्स बघितलेले आहेत. आणि ॲज लॉंग ॲज द फंक्शन इज इन इट्स सिम्पलेस्ट फॉर्म, टू फाइंड आउट इट्स डेरिव्हेटिव्ह वी नीड नॉर्मली द रूल्स ऑफ डेरिव्हेटिव्ह अँड स्टँडर्ड फॉर्म्युला विच आर देअर इन द डेरिव्हेटिव्ह, राईट. सो कुठल्याही साध्या प्रकारचे फंक्शनबरोबर डील करताना किंवा फंक्शनच्या साध्या फॉर्ममध्ये आपण जनरली डेरिव्हेटिव्हचे प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिव्हिजनचे रूल्स वापरून किंवा त्याचे फॉर्म्युले वापरून आपण एक्झाम्पल सॉल्व करतो. बट कधी कधी काय होतं, कॉम्बिनेशनमध्ये नंबर ऑफ फंक्शन्स, वेगवेगळे फंक्शन्स लाईक अल्जेब्रिक फंक्शन, ट्रिगोनमेट्रिक फंक्शन, एक्सपोनेन्शियल फंक्शन हे एकत्र येतात आणि एक कॉम्प्लेक्स इक्वेशन तिथे तयार होते. एक कॉम्प्लिकेटेड इक्वेशन, मी शब्द थोडासा कॉम्प्लिकेटेड असा वापरेल, म्हणजे एक्झाम्पल सोडवण्याच्या दृष्टिकोनातून. मग अशा वेळेस जर आपण नॉर्मल मेथडने गेलो तर इट मे टेक लॉंग टाईम टू सॉल्व द एक्झाम्पल्स, आणि तोपर्यंत आपले पेशन्स देखील तिथे टिकतील याची गॅरंटी नाही. सो मग अशा ठिकाणी आपण लॉगॅरिथमचा उपयोग करून त्या एक्झाम्पलला, त्या दिलेल्या स्टेटमेंटला अगोदर सिम्प्लिफाय करू शकतो. सो त्या केसमध्ये आपण लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन वापरतो. आणखी दुसरी एक केस अशी असते, कधी कधी फंक्शन मध्ये लाईक समजा एक्सपोनंट फॉर्ममध्ये, सो फंक्शनच्या डोक्यावर फंक्शन असतं. लाईक फॉर्मॅट जर बघितलं तर इट इज समथिंग लाईक दॅट, समथिंग लाईक एफ ऑफ एक्स रेज टू जी ऑफ एक्स. ठीक आहे. मग आपल्याला डेरिव्हेटिव्हमध्ये असा एखादा नियम नाही आहे की जेणेकरून आपण याचा स्टँडर्ड फॉर्म्युला वापरून डेरिव्हेटिव्ह काढू शकतो. मग आपल्याला जर याला सिम्प्लिफाय करायचं असेल, सो इन दॅट केस आपण याला लॉगॅरिथमचा उपयोग करू शकतो. लाईक मी इथे जर दोन्ही बाजूचा लॉग घेतला तो log y is equal to g of x into log of f of x. मग आता इथे या ठिकाणी हे फंक्शन आणि हे दुसरं फंक्शन अशी अरेंजमेंट तयार झाली बिकॉज ऑफ लॉगॅरिथम. दॅट इज वन बेनिफिट. मग आता हे u आणि हे v अशी ट्रीटमेंट देऊन u v रूल वापरून आपण याचं डिफरन्शिएशन करू शकतो. अगेन आता log of f of x हे कॉम्पोजिट फंक्शन तयार होतं. त्या ठिकाणी आपण कॉम्पोजिट फंक्शनचे रूल्स वापरून त्याचा डेरिव्हेटिव्ह काढू शकतो, राईट. सो या सेशनमध्ये बेसिकली आपल्याला लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन एक्झॅक्टली ह्याच कारणासाठी वापरायचं आहे. आपल्याला कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम जे आहेत, लाईक मी इथे एक लिहिलेलं आहे. आता इथे तुम्ही जर बघितलं तर एक्स स्क्वेअर प्लस 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय क्युबिक रूट ऑफ एक्स क्यूब प्लस 5 स्क्वेअर, त्यानंतर डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 2x स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट क्यूब. आता हे सर्व फंक्शन इथे मल्टिप्लिकेशन डिव्हिजनच्या स्वरूपात आहे. आता याला आपल्याला जर याचा dy बाय dx काढायचं म्हटल्यानंतर याला आपण जर स्टँडर्ड ट्रीटमेंट द्यायला गेलो तर मे बी आपल्याला 2-3 पानं स्टेप्स लिहूनही आपण उत्तरापर्यंत पोहोचू की नाही याची खात्री नाही. मग त्या ठिकाणी आपल्याला थोडासा लॉगॅरिथमचा आधार घ्यायचा आहे. मग आता लॉगॅरिथमचा आधार घ्यायचा म्हणजे काय, तर सिम्पली लॉगॅरिथमचा उपयोग करून आपल्याला एक्झाम्पल वायची जी स्टेटमेंट आहे ती सिम्प्लिफाय करायची, सरळ तिची साध्या रूपात आणायची आणि त्यानंतर डेरिव्हेटिव्हचे नियम वापरायचे. इतकी सिंपल प्रोसिजर यामध्ये आहे. आता हे एक्झाम्पल 100% सुटतात आणि बरोबरही येतात. फक्त याच्यामध्ये स्किल रिक्वायरमेंट काय आहे, तर त्या विद्यार्थ्याला लॉगॅरिथमचे सगळे नियम माहिती पाहिजे आणि ते वापरता आले पाहिजे. आता नियम, आपल्याला जे नियम आपल्याकडे अवेलेबल आहे, आपण ते 11वीच्या पुस्तकातही शिकलो, आपण ते घेणारच आहोत. पण एक सिंगल नियम लक्षात राहणं ही वेगळी गोष्ट. पण त्याला सायमल्टेनियसली एकाच एक्झाम्पलमध्ये यूज करणं हे स्किल डेव्हलप करण्यासाठी तुम्हाला याची प्रॅक्टिस करावी लागेल. ठीक आहे. सो पहिले आपण लॉगचे नियम समजून घेऊ. सो लॉगचे नियम काय काय आहेत पहा. समजा आपल्याकडे m आणि n या दोन एंटिटीज आहेत. मग लॉग ऑफ m मल्टिप्लाइड बाय n असं जर कधी सिच्युएशन आपल्या समोर आली तर आपण यूज करू शकतो लॉग m प्लस लॉग n. ठीक आहे. किंवा मग आपल्याकडे लॉग m प्लस लॉग n असा आहे, आपण त्याचा रिव्हर्स यूजही करून त्याला एकत्रही आणू शकतो. ठीक आहे. So in both way it is useful. So this is your first rule. दुसरा रूल काय आहे, समजा आपल्याकडे अशी सिच्युएशन आहे log of m डिवायडेड बाय n. So we can write log m minus
लॉग ऑफ n. तर इथे मल्टिप्लिकेशन आहे म्हणून बेरीज झाली, इथे डिव्हिजन आहे म्हणून वजाबाकी झाली. त्यानंतर तिसरा नियम काय आहे, लॉग ऑफ m रेज टू n. n आता m च्या डोक्यावर गेला. जस्ट आपण आता एक एक्झाम्पल बघितलं होतं त्याप्रमाणे. सो इट विल बिकम n इंटू लॉग ऑफ m. तो इंडेक्स आपल्याला पुढे लिहिता येतो. त्यानंतर आणखी काय रूल आहेत, आता हे 3 बेसिक रूल आहेत. हे 3 बेसिक रूल आपल्याला जनरल डेरिव्हेटिव्हच्या प्रॉब्लेममध्ये कामी येतात. नाही ह्या एक्झाम्पलमध्ये हे दोघं गुणाकारात m n, तर आपण त्याला बेरजेच्या स्वरूपात सेपरेट करू शकतो. हा डिव्हिजनमध्ये म्हणून याला सबट्रॅक्ट करू शकतो. अगेन ह्या स्क्वेअर रूट, ह्या क्यूबिक रूटला, ह्या स्क्वेअर रूटला, ह्या स्क्वेअरला आपण n च्या स्वरूपात पुढे लिहून एक्झाम्पल सिम्प्लिफाय करू शकतो. राईट. सो मिनिमम हे 3 रूल तर सगळ्यांना माहिती पाहिजे. मग ह्याच्या व्यतिरिक्त लॉगॅरिथमचे भरपूर रूल आहेत. लाईक चेंज ऑफ बेस रूल आहे लॉगॅरिथमचा. समजा लॉग ऑफ m टू द बेस n असेल तर लॉग m डिवायडेड बाय लॉग n हा चेंज ऑफ बेस रूल आहे. त्यानंतर आणखी जर आपण लॉगचे इतर नियम बघितले, लाईक लॉग ऑफ a टू द बेस a हा 1 येईल. तर हे नियम आपण जसे लागतील तसे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना यूज करणार आहोत. सो लेट मी सॉल्व्ह वन प्रॉब्लेम फॉर यू युझिंग दीज रूल्स. मग आपल्याला तो आणखी चांगल्या पद्धतीने तुम्हाला रूलचं ॲप्लिकेशन लक्षात येईल. सो मी इथे फळ्यावरती 2 प्रॉब्लेम लिहिलेले आहेत. त्यापैकी पहिला प्रॉब्लेम जो आहे तो कॉम्प्लिकेटेड दिसतोय दिसायला. याच्यात नंबर ऑफ टर्म्स आहेत ज्या मल्टिप्लिकेशन डिव्हिजनमध्ये स्क्वेअर रूट आहे, क्यूबिक रूट आहे. तर आपण त्याला सिम्प्लिफाय करू. सो आपण काय करू, इथे दोन्ही बाजूचा लॉग घेऊ. ठीक आहे, फोकस ऑन दिस एक्झाम्पल. राईट. सो इथे दोन्ही बाजूचा लॉग जर घेतला तर काय होईल, मग तो लॉग वाय इज इक्वल टू लॉग ऑफ this large bracket in which there is x square plus 3 bracket square cubic root of x cube plus 5 bracket square divided by square root of 2x square plus 3 bracket cube. ठीक आहे. आता याला आपण सिम्प्लिफाय करू. याला सिम्प्लिफाय करण्यासाठी काय करावं लागेल, लॉगचा नियम वापरू आपण. ही सिच्युएशन कशी आहे, लॉग ऑफ p into q divided by r. ठीक है ना, इट इज समथिंग लाइक दैट. सो लॉग p प्लस लॉग q मायनस लॉग r असं स्ट्रक्चर तयार होईल. मग आपण इथे तेच करू. सो इट इज लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस लॉग ऑफ, आता क्यूबिक रूट म्हणजे किती, 1/3. त्याला इंडेक्सच्या पॉवरमध्ये कसं लिहिता येईल. सो इट इज एक्स क्यूब प्लस 5 रेस टू 2 आणि रेस टू 1/3 म्हणजे रेस टू काय लिहिता येईल आपल्याला इथे 2/3. ठीक आहे ना. आणि हे डिव्हिजनसाठी मायनस लॉग ऑफ 2x स्क्वेअर प्लस 3 हा 3 आणि स्क्वेअर रूटचा 2 रेस टू 3/2. ठीक आहे. तर ह्या स्टेपमध्ये आपण त्याला सेपरेट केलं. आता नेक्स्ट स्टेपमध्ये आपण काय करणार, त्याला या स्टेपमध्ये नेक्स्ट स्टेपमध्ये आपण त्याला लिहिणार 2 लॉग x स्क्वेअर प्लस 3 प्लस 2/3 लॉग x क्यूब प्लस 5 मायनस 3/2 लॉग 2x स्क्वेअर प्लस 3. ठीक आहे. सो आता ते त्याचं इथपर्यंत आपण सिम्प्लिफिकेशन केलं बाय युझिंग दी रूल्स ऑफ लॉगॅरिथम. ठीक आहे. आता मित्रांनो या ठिकाणी एक लक्षात घ्या, आता याच्यापेक्षा फर्दर सिम्प्लिफिकेशन होणार नाही. पण एक सिली मिस्टेक बरेचसे विद्यार्थी कमिट करतात. ती सिली मिस्टेक काय असते पहा, तर ती समजून घेण्याचा प्रयत्न करा. सी लोक बरेचसे मुलं काय करतात, लॉग ऑफ ए प्लस बी असं स्ट्रक्चर असेल ना, सो दे ट्राय टू राईट लॉग ए प्लस लॉग बी. ठीक आहे ना. सो दिस इज नॉट अलाउड इन मॅथमॅटिक्स. लक्षात ठेवा. त्यामुळे इथे चुकूनही तो नियम वापरायचा नाही. सो इथं आपण काय सिम्प्लिफाय केलेलं आहे, हिअर वी हॅव सिम्प्लिफाईड this particular huge bracket into this particular line with the term 1 2 3. मग आता आपण याच्या एका साईडला काय लिहिलं इथे, log y is equal to this, right? log y is equal to this. Now we have to differentiate it, right? So differentiating on both sides with respect to x. So आता इथे हे फंक्शन y मध्ये आपल्याला त्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे with respect to x. म्हणून याचा डेरिव्हेटिव्ह काय, 1/y dy/dx, because this is in y and we are differentiating in x. त्यामुळे आपण dy/dx तिथे वाढवला. आपल्याला इम्प्लिसिट फंक्शन घेतल्यानंतर त्याची कारणही लक्षात येईल. सो इथे डिफरन्शिएट करायचं, तर हे काय होईल, 2 × d/dx ऑफ लॉग ऑफ x स्क्वेअर प्लस 3
प्लस 2/3 डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब प्लस 5 मायनस 3/2 इंटू डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ 2x स्क्वेअर प्लस 3. ठीक आहे. सो आपण सर्व टर्मचा तिथे डेरिव्हेटिव्ह लिहिला. नाउ लेट अस डिराइव्ह 1 by 1. सो इट इज 2 into याचा डेरिव्हेटिव्ह किती येईल? याचा डेरिव्हेटिव्ह येईल 1 by x square plus 3 because it is log, and then x square चा डेरिव्हेटिव्ह 2x. So it is ultimately 2x divided by x square plus 3 plus 2 by 3. याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल? 1 by x cube plus 5 स्टँडर्ड फंक्शन समजून लॉगचं, आणि x cube चा डेरिव्हेटिव्ह 3x square. So ultimately it is 3x square divided by x cube plus 5. ठीक आहे. मायनस 3/2 याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल? लॉग ऑफ हा येईल 2x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 4x डिवायडेड बाय 2x स्क्वेअर प्लस 3. ठीक आहे. सो दिस इज हाऊ यू कॅन डिफरन्शिएट द एंटायर फंक्शन. मग आता याला सिम्प्लिफाय करा. सो फायनली इट इज 4x डिवायडेड बाय x स्क्वेअर प्लस 3. देन हा 3 कॅन्सल होईल. प्लस 2x स्क्वेअर डिवायडेड बाय x क्यूब प्लस 5. देन मायनस हा 2 ने भाग जाईल इथं. 2 दुने 4 3 दुने 6x डिवायडेड बाय 2x स्क्वेअर प्लस 3. ठीक आहे. मग इज दिस अ फायनल आन्सर? तर डेफिनेटली नॉट. इट इज नॉट ए फायनल आन्सर. मग फायनल आन्सर लिहिण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आता आपण जर बघितलं तर इकडे 1 by y, देअरफॉर dy by dx इज इक्वल टू हा y इकडे गेल्यावर मल्टिप्लाय होईल. y म्हणजे हा ब्रॅकेट which is x square plus 3 bracket square cubic root of x cube plus 5 bracket square divided by square root of 2x square plus 1 bracket cube multiplied by this total bracket 4x divided by x square plus 3 plus 2x square divided by x cube plus 5 and minus 6x divided by 2x square plus 3. Now this is our total answer, right? So this is how you can solve the problem on logarithmic differentiation. ठीक आहे. आता हा झाला एक भाग ज्यामध्ये आपण पूर्ण फंक्शन सिम्प्लिफाय केलं युजिंग रूल्स ऑफ लॉगॅरिथम, आणि नंतर एका एका टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढला. सो मित्रांनो, याला बेसिक रिक्वायरमेंट काय? पहिलं तर लॉगचा नियम माहिती पाहिजे, तो नियम वापरता आला पाहिजे. नियम वापरून आपण सिम्प्लिफाय केलं, आपल्याला 1 2 3 स्टेप मिळाल्या. 3 स्टेपचा आपण डेरिव्हेटिव्ह काढला. तर आपण इथं डेरिव्हेटिव्ह काढायसाठी काय वापरलं लक्षात घ्या. डेरिव्हेटिव्ह काढायसाठी आपण काय वापरलं? इथं आपल्याला हे जे ब्रॅकेट आलेले हे कसे आलेले? समवॉट लाईक दिस, लॉग ऑफ ax प्लस b. ठीक आहे ना. मग याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? 1 by ax प्लस b आणि इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ax प्लस b म्हणजेच a डिवायडेड बाय ax प्लस b. ठीक आहे. तर ही थिअरी आपण प्रत्येक स्टेपला इथे वापरलेली आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेस वरती 2x 3x स्क्वेअर 4x हा कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह तिथे आला, आणि मग बाकी लॉगचा स्टँडर्ड फॉर्म्युला आपण वापरला. ही काळजी घ्यायची. एकदा सगळं फायनल झाल्यानंतर हा y जो आहे हा y इकडे ट्रान्सफर करायचा, म्हणजे मल्टिप्लाय करायचा आणि त्याच्या मूळ स्वरूपात तिथे लिहून टाकायचा. ते होतं आपलं फायनल आन्सर. नाउ लेट अस सी द एक्झाम्पल वेअर इन देयर इज अ फंक्शन रेस टू फंक्शन, राईट. मग अशा वेळेस लॉगॅरिथम आपल्याला काय मदत करेल? सो ते आपण बघूया. तर त्याचे अनेक उदाहरणं आपल्याला तयार करता येतील. तर त्यातले 1-2 आपण इथे बघूया. ठीक आहे. सपोज आता आपल्याकडे एक फंक्शन आहे y is equal to x raised to sin x. Now I don't have any standard formula for such a kind of function in derivative. So मी काय करेल? दोन्ही बाजूचा log घेईल. log y is equal to log of x raised to sin x. म्हणजे ते काय होईल? sin x into log x. log y is equal to sin x into log x. So let us differentiate with respect to x. Therefore it will become 1 by y dy by dx is equal to d by dx of sin x into log x. ठीक आहे. सी log y चा डेरिव्हेटिव्ह ध्यानात ठेवा विथ रिस्पेक्ट टू x. 1 by y dy by dx काय येतो? कारण फंक्शन y मध्ये डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x येतो, म्हणून आपल्याला तिथं तो तसा लिहावा लागतो, राईट. ही प्रोसिजर कशी होती पहा. आपण समजा d by dx ऑफ log y घेतला.
आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स करतोय, फंक्शन मध्ये व्हेरिएबल वाय, मग आपण याला असं ऍडजस्टमेंट करणार डी बाय डी वाय ऑफ लॉग वाय आणि इंटू हा डी वाय एक्स्ट्रा घेतला म्हणून डी वाय बाय डी एक्स. सो हा झाला 1 बाय वाय आणि हा डी वाय बाय डी एक्स असा झाला. ठीक आहे, म्हणजे ही शंका तुमच्या मनात येणार नाही. आता आपण इथे बघतो तर बिकॉज ऑफ लॉग हे यू इंटू व्ही झालंय. मग आता त्याला यू व्ही रूल वापरू. सो साइन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स दॅट इज 1 बाय एक्स प्लस लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स दॅट इज cos x. So finally it is sin x upon x plus cos x into log x. So answer is dy by dx is equal to हा y इकडे गेला तो काय आपला x raised to sin x into bracket sin x upon x plus cos x into log x. This is our final answer. ठीक है. So this is how we can solve the example wherein there is function above function, right? Function raised to function. अशा वेळेस आपण लॉगॅरिथमिक डिफरन्शियल वापरून हे सॉल्व्ह करू शकतो. आणखी एखादा एक्झाम्पल पाहू आपण. समजा आता आपल्याकडे अशी केस आहे x रेज टू x y इज इक्वल टू x रेज टू x. हे काय होणार मग log y इज इक्वल टू x log x. therefore 1 by y dy by dx is equal to याचा डेरिव्हेटिव्ह आहे dy by dx of x log x that is u v रूल वापरला तर x into 1 by x plus log x आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1, so that is 1 plus log x. this is your answer. ठीक आहे. सो आता याला आणखी कॉम्प्लिकेटेड लेवलला आपल्याला नेता येईल. आणखी कॉम्प्लिकेटेड लेवलला कसं जाईल हे आणखी एक एक्झाम्पल घेतो. सो आणखी एक एक्झाम्पल मध्ये काय येईल. सपोज y इज इक्वल टू आहे x रेज टू x. आपण एक लेअर लावला x त्याच्या डोक्यावर x त्याच्या डोक्यावर x. सो इन सच अ केस हाऊ कॅन वी सॉल्व द एक्झाम्पल युजिंग लॉगॅरिथम. सो टेक लॉग ऑन बोथ साइड. सो लॉग y इज इक्वल टू log of x रेज टू x that is x raised to x into log x. But still there is x, right? x च्या डोक्यावर अजून एक x आहे. So take the logarithm on both sides. So therefore log of log y is equals to log of x raised to x into log x. So this will become x log x plus log of log x, right? मी याला लॉगॅरिथमचा नियम सायमल्टेनियसली वापरला. So now this is my final statement. Now I have to find out derivative of this. So derivative of this term, so it will be 1 by log y into 1 by y into dy by dx. ठीक आहे, कारण हे कंपोजिट फंक्शन आहे. log of log y चा डेरिव्हेटिव्ह 1 by log y, log y चा डेरिव्हेटिव्ह 1 by y आणि dy by dx because the function is in y. So here on this side x log x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, तो येणार 1 plus log x, राइट, u v रूल ने. आणि याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल प्लस 1 by x log x. So my final answer is dy by dx is equal to y log y into bracket 1 plus log x plus 1 by x log x. So आता y log y म्हणजे काय येईल तिथं, तो y ची किंमत जर टाकली आपण तर किती येईल ती y ची किंमत काय आहे, x raised to x into log of log y म्हणजे किती. तर आता इथं log y ची किंमत ही x raised to x into log x. So we can always put that x raised to x into log x into bracket 1 plus log x and plus 1 by x log x. So आपण त्याला always आणखी सिम्प्लिफाय करू शकतो if there is a chance. So method is very simple. So this is how logarithmic differentiation work. So मी परत एकदा टॉपिक रिवाइज करतो का आपण logarithmic differentiation कधी वापरतो, when there is a complex, when there is a complicated arrangement of functions, like if y is given like this, y असा दिलेला आहे, सपोज तुम्हाला f of x raised to n, nth root of g of x, then pth root of p of x raised to n, and again there is something like ax plus b raised to n by m
सो अशी कॉम्प्लिकेटेड फॉर्मॅट असल्यानंतर वी कॅन यूज लॉगॅरिथम. हे सगळं सेपरेट आउट होतं विथ द रूल ऑफ लॉगॅरिथम. अगेन y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स रेस टू जी ऑफ एक्स असेल, सो वी कॅन यूज लॉगॅरिथम. सो दीज आर दी 2 केसेस. लॉगचे नियम एकदा बघा. वी कॅन सॉल्व इझिली ऑल दी प्रॉब्लेम्स ऑन दिस टॉपिक. सो इन नेक्स्ट सेशन विल सॉल्व प्रॉब्लेम्स ऑन लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन. ठीक आहे. हा सेपरेट टॉपिक आहे सच नाही. इट इज वन ऑफ द मेथड अगेन डेरिव्हेटिव्ह, फाइंडिंग आउट डेरिव्हेटिव्ह युजिंग द रूल्स ऑफ लॉगॅरिथम ओनली. सो आपण नेक्स्ट सेशनला तुमच्या एक्झरसाइजमधले काही प्रॉब्लेम सॉल्व करू. टिल दॅट टाइम आय एम एक्सपेक्टिंग दॅट यू विल लुक ॲट दी रूल्स ऑफ लॉगॅरिथम. लॉगचे सगळे रूल्स एकदा बघून घ्या आणि त्यानंतर आपण मग पुढच्या सेशनला त्याचे प्रॉब्लेम सॉल्व करू. थँक्यू.